यावेळेस आपण यशायाचा 33वा अध्याय आणि 2 वचनापासून पुढे प्रार्थना करणार आहोत। यावेळेस आपण परमेश्वराचे आभार मानूया की परमेश्वर प्रति सकाळी आमचा भुज परमेश्वराने व्हावं, संकटाच्या समयी परमेश्वर आपला उद्धारक व्हावा, प्रति दिवशी तो आपला तारणदुर्ग व्हावा, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत। त्याचबरोबर वचन 3 प्रमाणे कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले, तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली। प्रभू परमेश्वराचं भय या भूतलावर अशा प्रकारे प्रस्थापित व्हावं की जे नीतिमानांचा छळ करतात, नीतिमानांना त्रस्त करतात, परमेश्वराचा धाक या भूतलावरील त्या प्रत्येक उत्मात करणाऱ्यांवर पडावा। आणि आपण फक्त मर्त्य मनुष्य आहोत, आपल्या देहामध्ये ज्यांनी श्वास टाकलाय त्याला श्वास काढून घेण्याचाही अधिकार आहे। त्याचा धाक प्रत्येक आडदांड लोकांवर पडावा, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत। ज्यांना ज्यांना पैशांच्या जीवावर जे उड्या मारतात, कुठल्या तरी कनेक्शनच्या जीवावर जे उड्या मारतात, त्या प्रत्येकावर परमेश्वराचा धाक बसावा। त्याचबरोबर मंडळींमध्येही जे जे उत्मात करतात, जिवंत देवाला न घाबरता स्वतःच्या मर्जीप्रमाणे हेक्याप्रमाणे करणारी जी वृत्ती मंडळांमध्ये आहे, त्याचाही प्रभू परमेश्वराने समूळ नायनाट करावा आणि विशेषतः त्याच्या मंडळीमध्ये त्याचं गौरव होईल, त्याला शोभेल अशी वर्तणूक ख्रिस्ताची मंडळी करेल, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत। फक्त वचन ज्या प्रकारे वचन सांगतं की देहाचे कर्मे देहाच्या वासना नका पूर्ण करू, आत्म्याच्या प्रेरणेने चाला। पण अशा पण काही वृत्ती, असे जीव आपल्याला पाहायला मिळतात की फक्त मोठमोठ्या गप्पा मारायच्या, फक्त मोठमोठी वचनं बोलायची आणि कृतीद्वारे जिवंत देवाचा अपमान करायचा। ही गोष्ट जिवंत देवाच्या मंडळांमधून प्लस जे या भूतलावर उत्मात करणारे आहेत, ज्यांना पैशाचा माज असेल, ज्यांना कुठल्या तरी पावरच्या जीवावर लोकांना त्रस्त करायची हौस आहे, लोकांना टोमणे मारायची सवय आहे, लोकांना शब्दांद्वारे त्रस्त करायची सवय आहे, त्या प्रत्येकावर फक्त जो मारून छळ असतो त्या छळवणुकीपासूनच नाही तर विचारांद्वारे जे मंडळीचा छळ होतो त्याद्वारेही परमेश्वर प्रत्येकावर आपला प्रतापी वरद हस्त उभारेल आणि या भूतलावर तोच राज्य करतो, ते पुन्हा पुन्हा या भूतलावर प्रगट करेल, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत। कारण प्रभू परमेश्वर उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली आहेत। प्रत्येक उत्मात करणारा जीव प्रभू उभा राहताच त्याचं हे होतं, त्याला आपली हैसियत समजते। त्याबद्दल परमेश्वराचे आपण आभार मानणार आहोत।